आज आपण उपवासाचे साबुदाणा बटाटा पळीपापड बनवतोय। हे पापड तर पहा ना, दुप्पट तिप्पट असे फुललेले आहेत। रंग आणि टेक्स्चर तर तुम्ही पाहू शकताय। मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड बनून तयार होतात। साबुदाणा आणि बटाट्याची चकली तर आपण नेहमीच बनवतो, पण तुम्हाला जर का साबुदाणा आणि बटाटा चकली बनवण्याचं अवघड वाटत असेल तर सर्वात सोपे हे पळीपापड आहेत आणि अगदी झटपट बनून तयार होतात, चविष्ट लागतात, वर्ष ते 2 वर्ष आरामशीर टिकतात। कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे पापड बनवून तयार होतात। कोणत्याही प्रकारचे इथे आपल्याला पीठ वगैरे शिजवून घ्यायचं नाही। उपवास असले ना की बाजारामधून आपण चिप्स वगैरे विकत आणतो, तर त्यावेळेला असेही चिप्स वगैरे विकत आणण्याची आता आवश्यकता नाही आहे। अशा प्रकारचे पापड बनवून ठेवा, अजिबात खराब होत नाही, वर्ष ते 2 वर्ष आरामशीर टिकतात। माझ्या सर्वच रेसिपी जर का तुम्हाला आवडत असतील तर असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर पटकन सुरुवात करूयात। तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा रात्रभर अगदी गरम कडकडीत पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेला आहे। हे पापड बनवताना आपण कुठल्याही प्रकारचं पीठ इथे शिजवून घेतलेलं नाही आहे, त्यामुळेच कडकडीत गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा रात्रभर भिजत घालून घ्यायचा आहे। साबुदाण्याचा भुगा होत आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे साबुदाणे व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत। म्हणजे आपण रेग्युलर जे काही साबुदाणे भिजवतो ना खिचडी करता, तसेच भिजवायचे आहेत, फक्त तेवढ्याच पाण्यामध्ये भिजवायचे आहेत। परंतु इथे आपल्याला अगदी कडकडीत पाण्याचा वापर साबुदाणे भिजवण्याकरिता वापरायचा आहे। आता हे साबुदाणे जरा बाजूला ठेवूयात। अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत उकडून। आता हे उकडलेले बटाटे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे। बारीक किसणीने असे हे बटाटे किसून घेतले तरी पण चालणार आहे। बटाटे इथे किसून झाल्यानंतर साबुदाणा आणि बटाटा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असा फिरवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी मोठ्या मिक्सरचा भांड्याचा वापर करणार आहे। तुमच्याकडे जर का असं मोठं मिक्सरचं भांडं नसेल तर छोट्या भांड्यामध्ये केलं तरी पण चालेल। थोड्या क्वांटिटीमध्ये आपल्याला इथे हे साबुदाणा आणि बटाटे असे घ्यायचे आहेत मिक्स करून। असं केल्यामुळे मिक्सरमध्ये व्यवस्थित इथे मिश्रण बनवून तयार होणार आहे। आता ह्या आपल्याला साबुदाणा आणि बटाट्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे, खूप गरम पाणी घालायचं नाही मिक्सरमध्ये, खूप जास्तही पाणी घालायचं नाही, थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। शक्य तेवढी बारीक पेस्ट आपल्याला या मिश्रणाची तयार करून घ्यायची, अगदी याच पद्धतीने परफेक्ट। सर्वच इथे मी ही साबुदाणा आणि बटाट्याची पेस्ट इथे तयार करून घेते। मिश्रण तयार करून घेत असताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे। आता तुम्ही इथे पाहू शकताय सर्वच मिश्रण बनवून तयार झालेलं आहे मिक्सरमध्ये। थोडंसं दाटसर वाटत आहे तर यामध्ये आपण आणखी पाणी घालणार आहोत, पण त्याआधी मीठ आणि मिरची इथे मिक्स करून घेऊया। तर चवीपुरतं यामध्ये मीठही घालून घ्यायचं आहे। तुम्ही चव करून बघू शकता, कारण खूप जास्त मीठही घालायचं नाही, पापड सुकल्यानंतर ते खारट देखील होऊ शकतात, तर तेवढा अंदाज घ्यायचा आहे। हिरवी मिरची इथे मिक्सरमध्ये बारीक फिरवून मी घातलेली आहे। तुम्हाला जर का हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही तेही घालू शकता। आणि तुम्ही जर का उपवासाला जिरे खात असाल ना तरच यामध्ये जिरे तुम्ही घालायचे आहेत। तुम्ही जर का उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातले तरी पण चालणार आहे। बऱ्यापैकी इथे मिश्रण दाटसर वाटत आहे, तर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। थंड पाण्याचा वापर करायचा नाही। थंड पाण्याचा वापर केला तर पापड इथे चिरा वगैरे जातील किंवा तुटतील, तर असं आपल्याला करायचं नाही, कारण आपण हे पीठ शिजवून घेत नाही आहे। त्यामुळेच आपल्याला सुरुवातीपासून यामध्ये कोमट पाणी, त्यानंतर गरम पाणी असं हे टेक्स्चर आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे पिठाचं। कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकताय पिठाची, अगदी अशीच आपल्याला हवी आहे, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही। आता एखाद्या प्लास्टिकच्या कागदावरती असे हे पापड तुम्ही घालून घ्यायचे आहेत पळीच्या मदतीने। तुमच्याकडे जर का लगेचच उन्हात तुम्ही पापड बनवू शकताय तर ते केलं तरी चालणार आहे, कारण माझ्याकडे लगेचच ऊन काही अवेलेबल नव्हतं, त्यामुळे इथे मी घरातच गॅलरीमध्ये फॅनखालीच हे पापड बनवून घेतलेले आहेत पहिल्या दिवशी। पळीच्या मदतीने पापड तयार करून घेताना पातळ असे बनवायचे नाहीत, थोडेसे जाडसरच बनवायचे आहेत, कारण मग ते सुकल्यानंतर पातळ होऊन जातात आणि मग त्याचे तुकडे वगैरे देखील पडू शकतात। म्हणूनच अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे पापड तयार करून घ्यायचे आहेत। खूप सोपी पद्धत आहे, अगदी नवशिकेसुद्धा हे पापड अगदी सहजरित्या बनवू शकतात, इतके सोपे आहेत। पहिल्यांदा जरी तुम्ही हे पापड बनवताय ना तरी अगदी परफेक्टच बनवून तयार होणार। साबुदाणा आणि बटाट्याचे हे पळीपापड आहेत ना, अगदी चिप्सप्रमाणे कुरकुरीत आणि खुसखुशीत बनवून तयार होतात। त्यामुळे बाजारातून आता चिप्स आणि वेफर्स आणण्याची आवश्यकता नाही आहे। म्हणूनच असे हे सोपे पापड तुम्ही वर्षभर देखील आरामशीर स्टोअर करून ठेवू शकता। पहिल्या दिवशी तर हे पापड मी घरातच फॅनखाली असे सुकवले आहेत। अर्धा किलो साबुदाणा आणि अर्धा किलो बटाट्यामध्ये भरपूर असे हे पापड इथे बनवून तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकताय।
पापडांचा रंग तर पहा ना, काय मस्त पांढरा शुभ्र असा बनवून तयार झालेला आहे. शिवाय जिरे आणि हिरव्या मिरचीमुळे टेक्स्चर तर पहा ना, काय सुंदर असं आलेलं आहे. मस्तच. तुम्हाला जर का या पापडामध्ये जिरे वगैरे घालायचे नसतील किंवा हिरवी मिरचीही घालायची नसेल तर तुम्ही फक्त मीठ घालून सुद्धा हे पापड तयार करून घेऊ शकता. अगदी सोप्या पद्धतीने हे पापड बनवून तयार होतात. सांगितल्याप्रमाणे अगदी तुम्ही ही परफेक्ट कृती करायची आहे आणि तेवढंच इथे प्रमाण घ्यायचं आहे साबुदाण्याचं आणि बटाट्याचं. शिवाय गरम पाण्याचा वापर करा. अगदी मस्त असे पापड तुमच्या इथे बनवून तयार होणार आहेत. पुढचे 2 दिवस मात्र कडकडीत ऊन या पापडांना देऊन घ्यायचं आहे, कारण हा पदार्थ आपण वर्ष ते 2 वर्ष टिकवणार असतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये हे पापड खराब होऊ नये, जाळी लागू नये म्हणून आपल्याला ही इथे प्रोसेस करून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित उन्हामध्ये वाळल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय, पापड कढईमध्ये तळताना अगदी दुप्पट असा फुललेला आहे. अजिबात लाल वगैरे पडले नाहीत. मस्त खुसखुशीत पांढरे शुभ्र हे पापड इथे बनवून तयार झालेले आहेत. मध्यम तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसच्या फ्लेमवरतीच आपल्याला हे पापड इथे तळून घ्यायचे आहेत. आणखीन काही पापड इथे तळून घेऊयात. आपल्या चॅनेलवरती मी इतरही काही मस्त मस्त असे पापड रेसिपीज अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर नक्की बघा. चॅनेलला जर का अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका, म्हणजे असे छान छान मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तळल्यानंतरसुद्धा पापड अगदी तुटत नाही आहेत, फाटत नाही आहेत. अगदी पांढरे शुभ्र असे पापड बनवून तयार झालेले आहेत. तर मग फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर नक्की तुम्ही या उन्हाळ्यामध्ये असे हे पापड तयार करून पहा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा. पुन्हा भेटूयाच अशा मस्त अशा नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.